महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। क्रेडिट कार्डच्या कर्जाचे हप्ते थकल्यानं वसुलीसाठी आलेल्या खासगी बँकांच्या एजंटांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर मध्ये घडला आहे। या घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होताच हडपसर पोलिसांनी वसुली करणाऱ्या एजंटांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व वसुली एजंटांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणी जय सुहास कासार, विनीत सुहास कासार आणि तनिष्क हरीश खुडे असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार 35 वर्षीय तरुण एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी एका बँकेकडून क्रेडिट कार्डवर कर्ज घेतले होते। त्याचे काही हप्ते थकले होते। 27 एप्रिल रोजी दुपारी 1च्या सुमारास आरोपी जय कासार आणि त्याचे साथीदार तक्रारदाराच्या ऑफिसमध्ये पोहोचले। त्यांनी सुरुवातीला तरुणाला बदनामी करण्याची धमकी दिली आणि कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त पैशांची मागणी केली। जेव्हा तरुणानं जादा पैसे देण्यास नकार दिला तेव्हा या तिघांनी त्याला शिवीगाळ करत दांडक्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली। विशेष म्हणजे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोर हा प्रकार घडत होता। त्या महिला कर्मचाऱ्यानं तातडीने मध्यस्थी करत तरुणाला या गुंडांच्या तावडीतून सोडवले। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपींवर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे पुणे शहरात वसुली एजंटांच्या वाढत्या दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की वसुलीच्या नावाखाली कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही। त्यांनीच आदेश दिलेत की सर्व बँकांच्या वसुली एजंटांची चारित्र्य पडताळणी केली जावी। धमकावणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या एजंटांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी। दरम्यान सध्या पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे वसुली करणाऱ्या एजंटांचे धाबे दणाणले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।